नीटचा फॉर्म भरण्याआधी 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। या 5 गोष्टी जर चुकल्या तर नीट परीक्षा देता येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त या परीक्षेची तयारी करत आहात। या परीक्षेची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात असे म्हणणे निश्चितच चुकीचे ठरेल, कारण कुठली परीक्षा म्हटलं की दडपण असतं। पण टेन्शन घेऊ नका, कारण त्यामुळे फायदा तर होत नाहीच, पण नुकसान निश्चितपणे होतं। नीटचा फॉर्म भरताना 5 क्रिटिकल गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजून घेतल्या नाही तर कदाचित तुम्ही नीटची परीक्षा देण्याच्या स्टेज पर्यंत पोहोचणारच नाही, किंवा परीक्षा देऊन चांगले मार्क मिळवून सुद्धा काउन्सिलिंग मध्ये त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। लगेचच 5 पॉईंट सांगतो आणि त्यावरचे उपाय सुद्धा सांगतो। फॉर्म भरताना या डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी लागते। प्रत्येक डॉक्युमेंटची साईज काय असावी हे पण एनटीएने सांगितलेलं आहे। उदाहरणार्थ काही डॉक्युमेंट्स 10 ते 200 KB साईजचे असले पाहिजे वगैरे अशा प्रकारची लिस्ट दिलेली आहे। ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर लगेच संपर्क करा, आम्ही तुम्हाला पाठवू। आता यामध्ये समजून घ्या, एखाद्या डॉक्युमेंट्सची मॅक्सिमम साईज जितकी सांगितली आहे त्यापेक्षा आपण थोडी कमी ठेवायची आहे। म्हणजे मॅक्सिमम साईज जर 200 KB सांगितली असेल तर 150 किंवा 180 KB साईज ठेवा, कारण एक्झॅक्टली मॅक्सिमम साईज जर तुम्ही ठेवली तर बऱ्याच वेळा सिस्टीम ते घेत नाही, अपलोड होत नाही, असा मागच्या वर्षीचा अनुभव आहे। तुम्हाला जर या गोष्टी जमत नसतील तर आम्हाला संपर्क करा, आमची टीम तुम्हाला 100% मदत करेल। यावेळी प्रथमच नीटचा फॉर्म भरताना लाईव्ह फोटोग्राफ लागणार आहे। हा मोठा बदल झालेला आहे। त्याशिवाय पासपोर्ट साईजचे 8 कलर फोटो जे पांढऱ्या बॅकग्राऊंडवर असतील असे विद्यार्थ्यांनी काढायचे आहेत। एनटीएने 8 फोटो काढायला सांगितले आहे, पण माझी तुम्हाला सूचना आहे की 20 फोटो काढून ठेवा, कारण एनटीएने म्हटलेलं आहे की संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्व ठिकाणी तुमचा फोटो सारखा पाहिजे, वेगवेगळे फोटो चालणार नाही। हे जे फोटो आहेत ते रिसेंट म्हणजेच 1 जानेवारी 2026 नंतरचे असावेत असं एनटीएने म्हटलेलं आहे। पासपोर्ट साईज फोटोच्या व्यतिरिक्त 6 पोस्टकार्ड साईज चे फोटो सुद्धा काढून ठेवणे आवश्यक आहे। या फोटोमध्ये तुमचे दोन्ही कान आणि 80% चेहरा दिसायला पाहिजे। हा फोटो जेपीजी फॉर्मॅट मध्ये पाहिजे। तुम्ही जर नीट परीक्षा केंद्रावर चष्मा घालून जाणार असाल आणि चष्मा घालून नीटची परीक्षा देणार असाल तर हा फॉर्म भरतानाचा फोटो सुद्धा चष्मा घालूनच काढा। जो लाईव्ह फोटो तुम्ही फॉर्म भरताना घ्याल त्याचे बॅकग्राऊंड लाईट कलरचे असायला पाहिजे, म्हणजे डार्क कलरचे असायला नको। हा जो लाईव्ह फोटो तुम्ही घ्याल हा फोटो आधार कार्डच्या फोटोच्या डाटाबेस सोबत मॅच केला जाणार आहे आणि तो फोटो तुमच्या आधार कार्डच्या फोटो बरोबर मॅच व्हायला पाहिजे। समजा नाही मॅच झाला तर काय करणार? गडबडून जाण्याची गरज नाही। त्यावेळेस तुम्हाला कॉलेजच्या प्राचार्यांकडून किंवा क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर कडून तुमचा रिसेंट फोटो सर्टिफाय करून घ्यावा लागेल आणि ते मार्गदर्शन आम्ही तुम्हाला त्यावेळेस करू। अजून एक महत्त्वाची गोष्ट एनटीएने स्पष्ट केली आहे। एनटीए म्हणताय की नीटचा फॉर्म भरल्यानंतर जे कन्फर्मेशन पेज येतं ते तुम्ही सेव्ह करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा। हे तर दरवर्षी असतं, पण त्याही पुढे एनटीए आता म्हणताय की तुम्ही फॉर्मची जी फी भरली आहे त्याचं पेमेंट प्रूफ सुद्धा सांभाळून ठेवा। खूप महत्वाचं आहे, संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर शेवटी आपल्याला पेमेंट करायचं असतं। हे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग यापैकी कुठल्याही पद्धतीने करू शकता। पेमेंट केल्यानंतर कन्फर्मेशन पेज जनरेट होणं नितांत गरजेचं आहे। समजा तुम्ही पेमेंट केलं परंतु कन्फर्मेशन पेज जनरेट झालं नाही तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया किंवा पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली असं समजायचं नाही। कन्फर्मेशन पेज जर जनरेट झालं नाही तर पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली नाही असा त्याचा अर्थ होतो। ते पैसे तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट झाले असतील, डेबिट झाले असतील तरी सुद्धा तुम्हाला परत पेमेंट करावं लागेल आणि कन्फर्मेशन पेजचे दर्शन तुम्हाला घ्यावंच लागेल। जे काही पैसे तुमचे जास्तीचे गेलेले आहेत ते एकतर पेमेंट गेटवे किंवा एनटीए तुम्हाला रिफंड करेल। हा जो रिफंड राहील हा ज्या अकाउंटवरून तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याच अकाउंटला परत रिफंड होतो। पेमेंट गेटवे किंवा बँकेमुळे जर पेमेंट 2 वेळा गेले असेल तर ते त्याच दिवशी रिफंड होतं त्याच अकाउंटला। तुमचे पेमेंट जर एनटीए ला 2 वेळा गेलं असेल तर एनटीए चा रिझल्ट लागल्यावर एनटीए तुम्हाला ते रिफंड करणार आहे एक पेमेंट, जे डबल गेलं ते पेमेंट। 8 मार्च पर्यंत नीटचा फॉर्म भरायला वेळ आहे। घाई करू नका, पण उशीर सुद्धा करू नका। घाई का करू नका? कारण फॉर्म भरल्यानंतर काही चुका त्यामध्ये झाल्या असतील तर त्याची करेक्शन विंडो मध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते, परंतु सर्वच चुका दुरुस्त करता येत नाहीत। मोजके फील्ड्स आहेत नीटच्या फॉर्म मध्ये जे नंतर दुरुस्त करता येतात। या क्रिटिकल गोष्टीमुळे आम्ही नीटचा फॉर्म मोफत भरून देण्याची सुविधा देत आहोत। तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, आम्ही तुमचे कागदपत्रे पूर्ण आहेत याची खात्री करून देऊ। तुमचा नीटचा फॉर्म तुमच्यासोबत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरून देऊ। एनटीएने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनेक फॉर्म जर तुम्ही भरले, म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्ही फॉर्म भरले, कारण पहिल्यामध्ये चुका झाल्या, समजा तुम्ही दुसरा भरला, तिसरा भरला, तर तुमचं सदस्यत्व किंवा निकाल रद्द होऊ शकतो। तुम्ही महाराष्ट्रातून ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल पण कदाचित केंद्र सरकारच्या ओबीसीच्या यादीत तुमची कास्ट येत नसेल, किंवा महाराष्ट्रातनं तुम्ही कदाचित ईडब्ल्यूएस मध्ये असाल, एसीबीसी मध्ये असाल, सेंटरमध्ये या कास्ट हे कॅटेगरीज नाही आहेत किंवा वेगळ्या प्रकारे डिफाईन केले गेले आहेत, अशा वेळेस तो फॉर्म जनरल कॅटेगरीमधनं भरा। 1700 रुपये देऊन तो जनरल कॅटेगरीमधनं भरा। नीटचा फॉर्म जनरल कॅटेगरीमध्ये भरल्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याच आरक्षणावरचा तुमचा क्लेम जात नाही, हे लक्षात ठेवा। फक्त एससी आणि एसटी कॅटेगरी करता मात्र बेटर राहील की तुम्ही त्याच कॅटेगरीमधनं नीटचा फॉर्म भरा। नीटचा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेही अडचण आली तरी आम्हाला संपर्क करा, आम्ही पूर्णपणे मोफत तुमची मदत करू, परंतु चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका, कारण तुमची 2 वर्षाची मेहनत त्यामुळे वाया जाईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।